नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे हॉटेलमध्ये मिळते तशी चमचमीत अशी मटार पनीरची भाजी. तर रेसिपी एकदम सोपी आहे आणि बारीक सारीक टिप्ससह ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी चमचमीत अशी ही मटार पनीरची रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे. आता त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 5 ते 6 चमचे तेल ओतायचे आहे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये जवळपास 300 ग्रॅम इतके पनीर घालायचे आहे. तर इथे मी पनीरचे अशा प्रकारे थोडेशा मोठ्या आकारातच क्यूब साईज हे काप करून घेतलेले आहेत. तर आता हे पनीर आहे ते आपल्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. कलत्याने अधूनमधून हलवत राहायचे आणि सर्व बाजूनी छान असे एकसारख्या रंगावर एकसमान रंग येईपर्यंत आपल्याला हे पनीर छान असे तळून घ्यायचे आहे. तर साधारण मध्यम आचेवरच आपल्याला 2 ते 3 मिनिटे हे पनीर व्यवस्थित असे सर्व बाजूनी छान असे तळून घ्यायचे आहे. तर पहा अशा प्रकारे इथे मी कलत्याने आलटून पालटून हे पनीर छान असे तळून घेते आहे. तर क्यूब साईज पनीर थोडे मोठ्या आकारातच आपल्याला तळून घ्यायचे आहे. यामुळे काय होते तर पनीर भाजीमध्ये घातल्यानंतर देखील ते अजिबात तुटत नाही. तर आता हे पनीर आहे ते छान असे गोल्डन कलरवर आले की लगेचच ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर एका झाऱ्याच्या साहाय्याने इथे मी हे पनीर व्यवस्थित असे काढून घेते आहे. तर हे तळलेले पनीर आपण पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहोत. यामुळे काय होते तर पनीर अजिबात वातड किंवा चिवट होत नाही. भाजीमध्ये देखील ते अगदी सॉफ्ट असे राहते. तर तळलेले पनीर इथे मी एका भांड्यामध्ये रूम टेम्परेचरचे पाणी घेऊन त्यामध्ये हे टीप करून ठेवले आहे. तर आता याच पॅनमध्ये खूप सारे तेल आहे. तर यातील 4 चमचे तेल मी बाजूला काढले आणि साधारण 1 चमचा तेल यामध्ये ठेवले आहे. आता या तेलामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे चांगले फुलले की यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे अशा प्रकारे लांबट कट करून घालायचे आहेत. तर हा कांदा देखील आपल्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि पटकन आपल्याला हा कांदा गोल्डन कलरवर चांगला परतून घ्यायचा आहे. तर साधारण 5 ते 6 मिनिटे हा कांदा पण चांगला परतत राहिला की त्याला छान असा गोल्डन कलर येतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर इथे अशा प्रकारे या कांद्याला छान असा गोल्डन कलर आला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर इथे मी 5 मध्यम आकाराचे टोमॅटो अशा प्रकारे थोड्या मोठ्या आकारात कट करून घातले आहेत. तर आता हा टोमॅटो देखील कांद्यासोबत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे. मिठामुळे टोमॅटोला पाणी सुटते आणि टोमॅटो पटकन मऊ होण्यास मदत होते. मीठ घातल्यानंतर कलत्याने ते व्यवस्थित असे या टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे. आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटे ती चांगली आपल्याला वाफवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर पुन्हा यावरील झाकण काढायचे आणि कलत्याने व्यवस्थित असे हलवून घ्यायचे. तर पूर्वीपेक्षा हा टोमॅटो छान असा मऊ झालेला तुम्हाला दिसतच असेल. तर अशाच प्रकारे आणखीन 1-2 वेळा हा टोमॅटो आपण व्यवस्थित हलवत वरतून 1-2 वेळा झाकण ठेवत चांगला मऊ करून घेणार आहोत. तर साधारण 7 ते 8 मिनिटे हा टोमॅटो आपण व्यवस्थित असा वाफवून घेतल्यानंतर तो चांगला मऊ होतो. तर आता हा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असे परतले गेले आहेत आणि छान असे मऊ देखील झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आणि हे दोन्ही साहित्य आहेत ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे. सोबतच यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता अशा प्रकारे बारीक असे वाटून घ्यायचे. तर अशा प्रकारे कांदा टोमॅटोची अगदी स्मूथ अशी ही पेस्ट तयार झालेली आहे. तर आता तयार केलेली ही पेस्ट आहे ती बाजूला ठेवून देऊया. आता गॅसवर दुसरी एक कढई ठेवायची. त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचे. तूप वितळले की यामध्ये 4 चमचे तेल घालायचे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे, 2-3 तमालपत्र, 3-4 लवंगा, 2 दालचिनीचे छोटेसे तुकडे आणि 3-4 काळी मिरी घालायची. आता हे सर्व जे खडे मसाले आहेत ते हलकेसे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता हे मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये परतले की तयार केलेली ही कांदा टोमॅटोची पेस्ट आहे ती लगेचच या गरम तेलामध्ये घालायची आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे. तर आता तेलामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट आहे ती मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते आहे. तर आता ही जी पेस्ट आहे ती व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तर या कांदा टोमॅटोच्या पेस्टला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते चांगले शिजवून आणि परतून घ्यायचे आहे. तर 2 मिनिटे इथे मी तेलामध्ये ती चांगली परतून घेतली. नंतर यावर झाकण ठेवून 4 मिनिटे मोठ्या आचेवर ही चांगली वाफवून घेतली आहे. आता यावरील झाकण काढायचे आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवत राहायचे. तर हीच प्रोसेस आपल्याला साधारण 2 ते 3 वेळा करून घ्यायची आहे. तर या वाटणाला कडेने पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपल्याला
हे जे कांदा टोमॅटोची पेस्ट आहे ती तेलामध्ये चांगली परतत राहायची आहे. तर आता झाकण काढून पुन्हा यामध्ये मी 1 चमचा फ्रेश आलं लसणाची पेस्ट घातली आहे आणि ती देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि कलत्याने व्यवस्थित असे हलवत आहे. तर आता या वाटणाला आपल्याला तेल सुटेपर्यंत अशाच प्रकारे व्यवस्थित हलवत चांगले परतून घ्यायचे आहे. तर साधारण 7 ते 8 मिनिटानंतर या वाटणाला छान असे तेल सुटू लागते. तर अधूनमधून यावर मी झाकण ठेवत कलत्याने व्यवस्थित हलवत आहे. तर आता एकूण 7 ते 8 मिनिटे पूर्णपणे झालेली आहेत आणि या वाटणाला पहा छान असे तेल देखील सुटू लागलेले आहे आणि हे वाटण देखील छान असे परतले गेलेले आहे. यामध्ये घातलेल्या खड्या मसाल्यांचा स्वाद पूर्णपणे या वाटणामध्ये उतरलेला आहे. तर आता या स्टेजला आपण यामध्ये 1 चमचा बेसन घालणार आहोत. बेसन घातल्यामुळे काय होते तर या भाजीला छान असा दाटसरपणा, एकसंधापणा येतो. म्हणजे ग्रेव्ही एकीकडे, पाणी एकीकडे, मटार, पनीर वेगवेगळे असल्यासारखे आपल्याला वाटत नाही. छान असा दाटसरपणा, एकसंधपणा येतो. तर बेसन घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला पुन्हा 2 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. 2 मिनिटे परतल्यानंतर अशा प्रकारे तेल सुटले की यामध्ये आता पाव चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, पाऊण चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि ते देखील आपल्याला तेलामध्ये या फोडणीमध्ये वाटणासोबत चांगले परतून घ्यायचे आहे. तर साधारण 2 मिनिटे इथे मी हे सुके मसाले या फोडणीमध्ये चांगले परतून घेतले आहेत. तर आता याला तेल सुटू लागलेले आहे. कलत्याने व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचे. तर आता यामध्ये मी 1 कप कोमट पाणी घालते आहे. कोमट पाणी घातल्यामुळे भाजीला चव देखील अगदी छान येते आणि तेल देखील लवकर सुटायला मदत होते. कोमट पाणी घातले की कलत्याने व्यवस्थित हलवत ते ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तर यामध्ये घातलेले 1 कप गरम पाणी होते ते या ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे मिक्स झालेले आहे. तर आता आणखीन यामध्ये मी अर्धा कप गरम पाणी घातले आणि पुन्हा कलत्याने व्यवस्थित हलवून घेते आहे. तर आता तुम्हाला ज्याप्रमाणे भाजीचे टेक्स्चर हवे असेल तितपत आपल्याला यामध्ये पाणी घालता येईल. तर इथे अर्धा कपमध्ये घातलेले जे पाणी होते ते देखील पूर्णपणे या ग्रेव्हीमध्ये मिक्स केले आणि ते देखील थोडेसे घट्टसर वाटत होते. त्यानंतर परत मी यामध्ये आणखीन 1 ते 1.5 कप इतके गरम पाणी घातले आणि कलत्याने व्यवस्थित हलवत या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतले. तर आता परफेक्ट असे टेक्स्चर या ग्रेव्हीचे आलेले आहे. आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण 6 ते 7 मिनिटे ते चांगले शिजवून घ्यायचे. आता साधारण 7 मिनिटानंतर यावरील मी झाकण काढले तर या ग्रेव्हीला छान असे तेल सुटू लागलेले आहे. कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता यामध्ये 4 चमचे मी दुधावरील मलई घालत आहे. मलई घातल्यामुळे भाजीला रिचनेस येतो आणि रंग देखील पहा अगदी सुरेख असा येतो. तर पूर्वीपेक्षा याचा रंग थोडासा फिकट झालेला तुम्हाला दिसतच असेल. म्हणजे अगदी परफेक्ट असे रेस्टॉरंट आणि हॉटेल स्टाईल ही भाजी तयार होत आहे. तर आता मलई घातल्यानंतर ती व्यवस्थित अशी या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतली. तर मलईमुळे या भाजीला स्वाद आणि टेस्ट देखील अगदी छान येते. तर आता एक मोठा वाटीभर यामध्ये मी उकडलेला मटार घातला आणि कलत्याने व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये तो देखील मिक्स करून घेतला. झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे चांगली शिजवून घेतली. 5 ते 7 मिनिटानंतर पुन्हा यावरील झाकण काढून पाहिले असता या ग्रेव्हीला छान असे तेल सुटलेले आहे आणि मटार देखील या ग्रेव्हीमध्ये छान असा शिजलेला आहे. कलत्याने व्यवस्थित हलवून घेतले. आता यामध्ये आपण जे तळून घेतलेले पनीर होते, जे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, ते पनीर आता आपण यामध्ये घालणार आहोत. सोबतच यामध्ये 1.5 चमचा कसुरी मेथी व्यवस्थित अशी हातावर चोळून घालायची, चवीनुसार मीठ घालायचे आणि पाव चमचा साखर घालायची. साखरमुळे टेस्ट बॅलन्स होते आणि जर टोमॅटो आंबट असतील तर चव देखील बॅलन्स होते. तर अशा पद्धतीनं आता हे सर्व साहित्य आपण या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. तर आता पुन्हा यावर झाकण ठेवायचे आणि साधारण 7 ते 8 मिनिट आपल्याला मंद आचेवर ते चांगले शिजवून घ्यायचे आहे. मंद आचेवर आता ते चांगले शिजवल्यानंतर पहा त्याला खूप सारे तेल सुटलेले आहे. आता मटार आणि पनीर देखील या ग्रेव्हीमध्ये छान असे शिजलेले आहेत आणि कसुरी मेथी घातल्यामुळे अगदी हॉटेलसारखी चव या भाजीला आलेली आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा आणखीन गरम मसाला घालायचा, बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. नंतर आणि यावर 2 मिनिटे झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर पुन्हा एकदा शिजवत ठेवायचे आहे. 2 मिनिटानंतर पुन्हा यावरील झाकण काढायचे. तर कोथिंबीर आणि गरम मसाल्याचा आणि या कसुरी मेथीचा स्वाद देखील पूर्णपणे या भाजीमध्ये उतरलेला आहे. खूप सारे तेल देखील या भाजीला सुटलेले आहे आणि भाजीचे टेक्स्चर तुम्ही इथे पाहू शकता. तर परफेक्ट हॉटेलमध्ये मिळते तशीच अगदी ही मटार पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. रोटी, नान, चपाती, फुलका यासोबत तुम्ही ही भाजी सर्व्ह करू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.